अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। मग आपण आपल्या चॅनलवरती नवीन आहात ना, मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। तर आज आपले स्वामी आई आपल्याला सांगत असतात, एखादे संकट आले की समजायचे त्या संकटाबरोबर संधी पण आली, कारण संकटे हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही। संकट हे संधीचा राखणदार असते। फक्त संकटावर मात करा, मग संधी तुमचीच आहे। जिभेचं वजन खूप कमी असतं, पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमतं। जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा फक्त एकच करा, ते म्हणजे प्रयत्न, म्हणजे तुमचं आयुष्य नक्कीच बदलून जाईल। जीवनात त्यालाच महत्त्व द्या ज्याला तुमची किंमत कळते। स्वामी आई आपल्याला नेहमी सांगत असते, खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नसतो। जगात करोडो लोक आहेत, पण तरीही तुम्ही जन्माला आलात कारण देव तुमच्याकडून काही अपेक्षा करत आहे, जी करोडो लोकांकडून पूर्ण होण्याची शक्यता नाही। स्वतःची किंमत करा, तुम्ही खूप मौल्यवान आहात। अंदाज चुकीचा असू शकतो तुमचा, पण अनुभव कधीच चुकीचा असू शकत नाही, कारण अंदाज आपल्या मनाची कल्पना आहे, तर अनुभव आपल्या जीवनातील हे सत्य आहे। जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, तुम्ही चुकाल तेव्हा माफी मागा, आणि कुणी चुकलं तर त्याला माफ करा। माझ्या आयुष्यातील ह्या अभ्यासाला माझी योग्यता जाणून घेणे आणि त्यानुसार वागणे असे म्हणतात। कमीसाठी अधिक स्टेलमेंट नाही, मी काय पात्र आहे हे मला माहितीच आहे। हातावरील रेषेत दडलेले भविष्य तुम्ही बघू नका, त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे तुम्ही भविष्य घडवा ना। संयम काय असतो? दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, एक सहनशक्ती ठेवावी लागते। आजची परिस्थिती उद्या राहणार नाही। मी हे शिकलो की या जगात चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे लोक आहेत, आणि मला दोघांकडून नेहमीच वेगवेगळी वागणूक मिळणार आहे, असे स्वामी आई आपल्याला सांगत असतात। पुस्तके आणि चांगली माणसं लगेच कळत नाहीत, त्यांना वाचावंच लागतं। आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन सोसायची तयारी देखील आपल्यात असावीच लागते। कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला, धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे, भ्रांत तुम्हा का पडे। अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कोणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका तुम्ही, नियती बघून घेईल, हिशोब तुम्ही करू नका। माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे, तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझं होत असतो। म्हणून आपल्या प्रकृतीकडे तुम्ही लक्ष द्या व सुखाने जगा। पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते, मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते। या जगात नाते तर सगळेच जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते। मला जे मिळू शकले नाही त्याबाबत दुःख करत राहण्याऐवजी जे काही मिळाले आहे त्याबाबत मी आभारी असले पाहिजे। जग अधिक चांगले सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये। एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सल्ला देते म्हणजे ती व्यक्ती स्वतःला समजूतदार समजते असे नाही, तर त्या व्यक्तीला त्यांच्या चुकांचा पुरा अनुभव असतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं। आयुष्यात फक्त तुम्ही ह्या स्वामी माऊलीने सांगितलेल्या 3च गोष्टी करा। 3 गोष्टी एकाच जागी उगवतात, फूल, काटे आणि सुगंध। 3 गोष्टी प्रत्येक माणसाला मिळतात, आनंद, दुःख आणि मृत्यू। कठीण किंवा महाग प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महानच असतो। कुणा वाचून कुणाचे काही चढत नाही। जे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता देखील येत नाही। डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणूस हे कधीच तुटत नाही। चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते। तर असंच आपल्या कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ माऊली असे लिहायला मात्र तुम्ही विसरू नका। जीवनात आपला सर्वात सुंदर सोबती आपला आत्मविश्वास आहे। कोणालाच तुम्ही कमी समजू नका। ज्याला तुम्ही काच समजत असाल तो हिरासुद्धा असू शकतो। माणसं बदलत नसतात, कालांतराने ती मुळात कशी आहेत हे कळतं। तुमच्या विचारातून तुमचं व्यक्तिमत्व झळकळत असतं।
त्याकडे तुमचे लक्ष नसले तरी इतरांचे लक्ष मात्र असते. तुमचे विचार समजले की तुम्ही समजलात. सुंदर विचार करा आणि सुंदर व्यक्तिमत्व तुम्ही घडवा. जगाचा रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत तुमचं नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून आपण चालायचे. असे नाते तयार करा की त्यात कधी तडा जाणार नाही. असे हास्य तयार करा की हृदयाला त्रास होणार नाही. असा स्पर्श तयार करा की त्याने जखम होणार नाही. आणि अशी मैत्री करा की त्यात शेवट कधी होणारच नाही. स्वामी माऊली आपल्याला सांगतात, आपल्या वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, परंतु आपला पतंग मात्र निश्चित नियंत्रित आपण करू शकतो. दुसऱ्याच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले आहोत ते सांगितले तर प्रगती निश्चितच आहे तुमची. चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस असतो. एकाच गोष्टीचा जास्त विचार तुम्ही करत बसू नका. आयुष्य खूप सुंदर आहे, त्यासाठी आपले विचार आणि प्रयत्न कायमच चालू ठेवा. तुम्ही मोठं ओळख नाही, माणसाची मन जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप फरक असतो. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा तुम्ही माफी मागा. नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षा मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा कधीच करत नसते. खूप माणसाची स्वप्न या एका विचारांमुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे लोक काय म्हणतील. कर्म एक असं रेस्टॉरंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळलं जे आपण शिजवलेलं असतं. स्वामी आई आपल्याला सांगतात, समुद्राने एकदा नदीला विचारले, तू कुठपर्यंत माझ्यावर प्रेम करशील? नदीने हसून उत्तर दिले, तुझ्यात गोडवा येत नाही तोपर्यंत. आयुष्य प्रेमाच्या पांझराची वाहती एक सरिता, नात्यांच्या अतूट शब्दांनी गुंफलेली कविता. जाणिवेच्या पलीकडच जगवेगळं गाव, यालाच तर आहे नाव आयुष्य. आपल्या नियतीचे मालक बना. आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भीती नसते. मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात. या परीक्षेत जो उत्तीर्ण होतो तो जीवनात यशस्वीच होतो. नम्रता ही कठोरापेक्षा अधिक शक्तिशाली असते म्हणे. पाणी हे खडकापेक्षा अधिक ताकदवान असते. प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तिशाली असतं. कठीणातला कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो, पण रात्रभर आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये भुंग्याला दाबून ठेवण्याची ताकद कमळामध्ये जास्त असते. जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला खूप धावावे लागेल, नाहीतर सिंह मला मारून खाईल. आणि सिंह सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की मला हरिणीपेक्षा जास्त धावावे लागेल, नाहीतर मी उपाशी मरेल. आपण सिंह असो किंवा हरिण, जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावेच लागतो. संघर्षाशिवाय आपले जीवनच नाही. स्वामी आई आपल्याला खूप छान उदाहरण देऊन सांगतात, आयुष्यात कोणत्याही गोष्टीला प्राधान्य द्यायचं आणि कोणती गोष्ट सोडायचं हे उमगलं मग जगणं सोपं होऊन जातं. नाहीतर आपला बराचसा वेळ आक्रमण ठरवण्यातच निघून जातो. ज्यांनी आयुष्यात पावलोपावली दुःख भोगलेच तोच नेहमी इतरांना हसू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्या एवढी कुणाला ठाऊकच नसते. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो, त्याच सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते. तर असेच आपल्या कमेंटद्वारे स्वामी आईंचे बोधवाक्य नक्कीच कमेंट करा. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्याची आपल्या बाबतची मत देखील बदलतात. तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार नसून चालत नाही, सुविचार पण असावे लागतात. आपण जसे दिसतो ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे. मला जे मिळू शकले नाही त्याबाबत दुःख करत राहण्याऐवजी जे काही मिळाले आहे त्यात तुम्ही आनंद राहा. भरलेला किस्सा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा किस्सा दुनियेतील माणसं दाखवतं.
सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा तुम्ही. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काही जण त्यातून मोती उचलतात तर काही जण फक्त आपले पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त तुम्ही त्यातून काय घेतात ते महत्त्वाचे असते. त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती नसूनही साधं राहणं, अधिकार नसूनही नम्र राहणं, राग असूनही शांत राहणं यालाच आयुष्याचं व्यवस्थापन असे म्हणतात. हळूहळू आपलं वय निघून जातं. जीवन आठवणीचं पुस्तकच बनून जातं. कधी कोणाची आठवण खूप सतावते, कधी आठवणीचा आधारे जीवन निघून जाते. किनाऱ्यावर सागरांचा खजाना नाही येत. पुन्हा जीवनात मित्र जुने नाही येत. जागा या क्षणांना हसून मित्रांनो, पुन्हा फिरून मोलाचा हा काळ नाही येत. स्वामी आई आपल्याला सांगतात, स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियतीसुद्धा कधीच करत नाही. स्वतःला जितके बदलायचे होते तितके बदललेले आहे. आता ज्यांना अडचण आहे त्यांनी आता स्वतःचाच मार्ग बदला. हे देवा, माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दीर्घ आयुष्य लाभू दे आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळतच राहू दे. आयुष्यात आपण आपली इमेज कितीही चांगली बनवण्याचा प्रयत्न केला ना तरी तिची क्वालिटी समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या क्लिअरिटीवरून अवलंबून असते. मन कोणासमोर मांडत बसू नका, कारण अर्थांना कळलेली मन आणि अर्थात बुडालेले मन प्रत्येकाला झेपलेच असे नसते. समोरच्याची कसे वागावे हे ज्या लोकांना समजत नाही अशा माणसांसमोर गप्प राहिलेलेच बरे असते, कारण अशा माणसांमुळे आपले विचार खराब होऊ शकतात. माणूस जितके आपल्या मनाला राजी करू शकेल तितका तो आनंदी राहू शकतो. तुमची परिस्थिती ज्यावेळी बरी असते त्यावेळी तुमच्या हातून झालेल्या चुकीला गंमत म्हणून स्वीकार केला जातो, पण ज्यावेळी तुमची परिस्थिती वाईट असते त्यावेळी तुम्ही केलेली गंमत देखील चूक समजली जाते. काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, कारण रुतणारे काटे पायांचा वेग वाढवतात म्हणे. कोणाला नाराज करणं आपल्याला कधी जमलंच नाही, तरी पण काही जण नाराज होतातच. तो त्यांचा दोष, कारण आपल्याला फक्त मैत्री करायला शिकवलंय, राजकारण नाही. स्वामी आई आपल्याला सांगतात, तास एखाद्या व्यक्तीची वाट पाहणं ह्यासारख्या यातना नाहीत, पण औषध खिशात नाही तर पोटात गेले तर फायदा होतो. तसंच चांगले विचार हे फक्त मोबाईलमध्ये नाही, हृदयात उतरले तर जीवन यशस्वीच होतं. संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, असे आपल्याला स्वामी आई सांगतात. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, परंतु सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. गैरसमज हा कॅन्सरसारखा असतो. तिसऱ्या अवस्थेला पोहोचल्यावर तो आपलं स्वरूपच प्रकट करत असतो. जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत ना, हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे ना, अंतःकरणात जिद्द आहे, भावनांना फुलांचे गंध आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा क्षण हे आपलाच आहे असे आपण आपल्या मनात ध्येय हे ठेवलेच पाहिजे. तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.